वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रोते हो, आपण सगळेजण कार्तिक मास महात्म्य कथा ऐकत आहोत। मागच्या अध्यायामध्ये आपण कथा श्रवण केली की देवांना देखील वृक्षरूप व्हावं लागलेलं होतं। भगवान विष्णू हे पिंपळाचे झाड झाले, महादेव हे वडाच्या रूपामध्ये प्राप्त झाले आणि ब्रह्मदेव पळसाच्या झाडाच्या ठायी ब्रह्मदेव असतात। अशा तीनही देव अशा पद्धतीनं तीन झाडांच्या ठिकाणी त्यांचा सदैव वास असतो। म्हणून जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल त्याची सकल मनोकामना भगवान विष्णू पूर्ण करतील। म्हणून पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णू वास करत असतात आणि याच पिंपळाच्या झाडाच्या समोर दिवा लावायला कधीही विसरायचं नाही, कारण त्या ठिकाणी भगवान विष्णूचा वास असतो। दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करावा आणि जी काही इच्छा असेल ती इच्छा त्या ठिकाणी प्रगट करावी। तर आता 88,000 ऋषी मुनींनी सुतांना असा प्रश्न विचारलेला होता की हे सुता, आम्हाला कथा सांगा की पिंपळाच्या झाडाला इतर दिवशी स्पर्श करू नये, फक्त शनिवारीच स्पर्श करावा, असं कशामुळे? आणि आत्ताशिक सुतांनी 88,000 ऋषी मुनींना हे वर्णन करण्यास सुरुवात केलेली होती। सूतजी महाराज म्हणाले की समुद्र मंथनामधून जी रत्ने देवांनी मिळविलेली होती, समुद्र मंथनामधून जे काही रत्न देवांना मिळालेले होते त्यापैकी लक्ष्मी आणि कौस्तुभ हे दोन रत्न देवांनी भगवान विष्णूला अर्पण केलेली होती। कौस्तुभ नावाचा मणी समुद्र मंथनातून बाहेर पडलेला तो देवांनी भगवान विष्णूला अर्पण केलेला होता आणि लक्ष्मीनं भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घातलेली होती। श्रीमद भागवतामध्ये या कथेसंदर्भात वर्णन आलेलं आहे। जेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला स्वीकारलं आणि लक्ष्मी सोबत भगवान विष्णू लग्न करण्यास तयार झाले, त्यावेळी लक्ष्मी भगवान विष्णूला प्रार्थना करू लागली, नारायणा, तुम्ही माझ्याशी विवाह करणार, पण तत्पूर्वी माझी विनंती आपल्याला अशी आहे की माझी थोरली बहीण, माझी मोठी बहीण अलक्ष्मी आहे, जोपर्यंत माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार नाही तोपर्यंत मी लग्न कोणत्या उद्देशानं करू? आणि नियमच असा आहे मंडळी की जोपर्यंत मोठ्या भावाचं किंवा मोठ्या बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत लहान भाऊ कधी लग्न करत नसतो, लहान बहीण कधी लग्न करत नसते। हे तर सर्वश्रुत आहे आणि ही तर परंपराच आहे। त्या लक्ष्मीचे असे शब्द ऐकल्यानंतर भगवान विष्णूंनी लगेच तपस्वी ऋषी होते उद्दालक नावाचे, या उद्दालक ऋषीला विनंती केली की गुरु महाराज, तुम्ही या लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीसोबत लग्न करा। आणि उद्दालक ऋषीचं लग्न अलक्ष्मी सोबत झालेलं होतं मंडळी। भगवान विष्णूंनी सांगितल्यामुळे उद्दालक ऋषींनी मान्य केलं, त्या अलक्ष्मी सोबत विवाह केला आणि तिला आपल्या घरी आणलं। तर ही अलक्ष्मी कशी होती? लक्ष्मीची मोठी बहीण, मोठे तोंड होते त्या अलक्ष्मीचे, दात अतिशय पांढरे शुभ्र, रजोगुणी शरीर होतं मंडळी। त्या अलक्ष्मीचे डोळे अतिशय लाल आणि जरा विस्तृत म्हणजे मोठे होते। त्याच पद्धतीने डोक्यावरचे केस असे अतिशय वेगळ्या पद्धतीचे झाडू सारखे होते। आणि अशा अलक्ष्मीला उद्दालक ऋषींनी वरल्यानंतर, तिचं पाणी ग्रहण केल्यानंतर त्या ऋषींनी त्या अलक्ष्मीला आपल्यासोबत घरी आणलं, आपल्या आश्रमामध्ये आणलं। त्या उद्दालक ऋषींच्या आश्रमामध्ये मंत्रघोष चालू होता, त्यांचे विद्यार्थी मंत्र म्हणत होते, होम हवन चालू होता, यज्ञ त्या ठिकाणी चालू होता आणि यज्ञामुळे त्या ठिकाणी
सर्वच ठिकाणी सुगंधित असा धूर पसरलेला होता. वेदांच्या घोषाने तो सगळा आश्रम दुमदुमून गेलेला होता. आणि इतका सुंदर तो आश्रम होता. देवाचं नामस्मरण अखंड चालू होतं. ज्या वेळेला ते अलक्ष्मीने पाहिलं त्यावेळेला ती अलक्ष्मी उद्दालक ऋषीला म्हणजेच आपल्या नवऱ्याला म्हणाली, पतिराज, हे वेदध्वनीयुक्त आश्रम मला राहण्यास योग्य नाहीये. ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालेल त्या ठिकाणी मी कधीच राहणार नाही. मला राहण्यासाठी दुसरं कुठलं तरी ठिकाण द्या. तेव्हा ऋषी म्हणाले, उद्दालक ऋषी, अगं येथे तर सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. भगवंताचं नामस्मरण अखंड चालू आहे. तू येथे का राहणार नाहीस? आणि येथे तुला अमान्य असे काय आहे? तुला राहण्यासाठी योग्य जागा कोणती मला सांग. त्यावेळी अलक्ष्मी असं म्हणाली, ज्या ठिकाणी वेदघोष होत असतील, ज्या ठिकाणी अतिथींची पूजा होत असेल, यज्ञ याग दानादी कर्म होत असतील, तेथे मी कधीही राहणार नाही. ज्या ठिकाणी नवरा बायकोचं एकमेकावरती अतिशय प्रेम असेल आणि ज्या ठिकाणी पितरांची पूजा होत असेल, देवांची पूजा होत असेल, सद्गुरूंचं पूजन होत असेल, त्या ठिकाणी मी कधीच राहणार नाही पतिराज. ज्या ठिकाणी व्यापारी नीतीने वागणारे असतील, व्यापार करत असताना ग्राहकांना कधीही फसवणार नाहीत, त्या ठिकाणी मी कशी राहणार? जिथे धर्माने चालणारे लोक आहेत, जिथे गोड बोलणारे माणसं आहेत आणि ज्या ठिकाणी आणि विद्वान माणसाला महत्त्व आहे, अशा ठिकाणी मी कधीही थांबणार नाही. जेथे प्रत्येक रात्री नवरा आणि बायको यांचे भांडण होत असतील, जेथे अतिथी निराश होऊन उपाशी त्या घरातून जात असेल, तिथे राहायला मला अत्यंत आवडेल पतिराज. ज्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसांचा अपमान होत असेल, सज्जनांचा अपमान होत असेल, ब्राह्मणाचा अपमान होत असेल, भक्ताचा अपमान होत असेल, ज्या ठिकाणी माणसं कठोर बोलतात, अशा ठिकाणी मी नित्य राहणे पसंत करेल. जिथे द्यूत खेळले जातील, दुसऱ्याचे द्रव्य हरण केले जाईल, चोरी केली जाईल, परस्त्रीशी रममान होतील, अशा ठिकाणी मी नेहमी प्रसन्न राहत असते. जिथे गोमातेचा वध होईल, जिथे रात्रंदिवस लोक मद्यप्राशन करतील, जिथे ब्रह्महत्यादी कर्म करतील, अशा ठिकाणी मी सदैव प्रसन्न राहील पतिराज. मला त्याच ठिकाणी राहायला आवडेल. त्या अलक्ष्मीचे शब्द ऐकल्यानंतर उद्दालक ऋषीला अतिशय दुःख झाले. ऋषी विचार करू लागले, मी कोणासोबत लग्न केले? या अलक्ष्मीसोबत लग्न केले? मी तर भगवान विष्णूचा कट्टर भक्त आहे, पण भगवान विष्णूने मला आज्ञा दिल्यामुळे मला हिच्याशी वियोग करता येणार नाही, हिला बाजूला सरकवता येणार नाही. ज्या पद्धतीने हिला जागा लागत असेल त्याच पद्धतीने मला ती शोधून द्यावं लागेल. म्हणून ऋषी निघाले, अलक्ष्मीला सोबत घेतलं आणि तिला जशी जागा लागत असेल त्या त्या ठिकाणी जाऊ लागले, पाहू लागले. पण तशी जागा मिळतच नव्हती, कारण त्यावेळेला कृतयुग चालू होतं, कलियुग थोडीच होतं. ऋषी अतिशय थकून गेले आणि उद्दालक ऋषी आपल्या धर्मपत्नीला म्हणजे अलक्ष्मीला म्हणतात, अगं, तुझ्यासाठी, तुझ्याबरोबर तुला जशी राहण्यासाठी जागा लागत असेल तशी जागा पाहण्यासाठी तू आणि मी आपण सारखं सैरावैरा फिरतच आहोत. तशी जागा मिळायला तयार नाही. तू एक काम कर, तुझ्यासाठी जशी तुला जागा लागत असेल तशी जागा मी पाहून येतो, तोपर्यंत तू या पिंपळाच्या झाडाखाली बस, असं सांगितलं आणि उद्दालक ऋषी त्या ठिकाणावरून निघून गेले. उद्दालक ऋषी तिला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून त्या ठिकाणावरून निघून गेले. बरेच दिवस झाले, बराच वेळ झाला, अनेक दिवस झाले, तरी सुद्धा नवरा आलाच नाही. त्यामुळे अलक्ष्मी खूप रडू लागली. अलक्ष्मी करुण स्वरामध्ये रडू लागली, माझा नवरा मला टाकून गेलेला आहे, मी कोणाकडे पाहून जगावू आता? कोण माझं रक्षण करेल? ती अलक्ष्मी ज्या झाडाखाली बसलेली होती ते पिंपळाचं झाड म्हणजेच भगवान विष्णूचा वास त्या झाडाखाली असतो. भगवंतानी ज्या वेळेला तिचे रडणे ऐकले
वैकुंठामध्ये असताना लक्ष्मीनं सुद्धा आपल्या मोठ्या बहिणीचं रडणं ऐकलं. त्यावेळी लक्ष्मी म्हणाली, नारायणा, माझी मोठी बहीण सारखी रडत आहे. तिचं सांत्वन करण्यासाठी तरी जा, तिला काहीतरी बोला. लक्ष्मीनं सांगितल्यानंतर भगवंत निघाले आणि अलक्ष्मीकडे येते झाले. भगवंत म्हणतात अलक्ष्मीला, तू पिंपळाच्या बुंद्याशी या झाडाखाली कायमस्वरूपी बसून राहा. पिंपळ हा माझा अंश संभव आहे. माझा वास या झाडाखाली अखंड आहे, म्हणून मीही पिंपळाच्या जवळ वास केलेला आहे. मी तुला आशीर्वाद देतो. जे गृहस्थाश्रमातील लोक, महिला मंडळ ज्येष्ठा देवीची पूजा करतील, अशा गृहस्थाश्रमाच्या घरामध्ये तुझी धाकटी बहीण लक्ष्मी अखंड वास करेल. आणि ज्या पतिव्रता स्त्रिया तुझी धूप दीप यांनी पूजा करेल, अशा या पतिव्रतेवरती तुझी बहीण लक्ष्मी अशा पतिव्रतेवरती सदैव प्रसन्न होईल. जो कोणी ही कथा ऐकेल आणि दुसऱ्यांना ऐकवील, त्याचे सर्व पापे नाहीशी होऊन तो माझ्या जवळ प्राप्त होईल. जो कोणी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल, त्याला सगळं काही सुख प्राप्त होईल. अन्यवारी न करता जो कोणी फक्त शनिवारीच पूजा करेल, त्याला सुख समृद्धता सगळं काही प्राप्त होईल. हे भगवंतानी त्या अलक्ष्मीला आशीर्वाद दिला आणि भगवंत त्या ठिकाणी गुप्त झाले, अंश रूपानं त्या ठिकाणी प्राप्त झाले. ही सुंदर कथा सुतांनी 88,000 ऋषी मुनींना सांगितलेली आहे.